हॅलो सर, मी पोचलो आहे, मंदिरात पोचलो आहे मी. तर एकंदरीत काय सांगाल, जे व्यवस्था मंदिर व्यवस्थापनाने केलेली आहे कशाबद्दल? भक्तांसाठी जे व्यवस्था केलेली आहे शावरची, उन्हामध्ये जे भक्त येतात त्याच्यासाठी जे मंदिर व्यवस्थापन केलेली आहे, काय सांगाल एकंदरीत? उन्हासाठी तर आमच्याकडे स्थायी स्वरूपाची व्यवस्था आम्ही केलेली आहे. ती AC आहे. मंदिर जे आहे पूर्णपणे AC केलेलं आहे. हे 12 महिने आहे, केवळ उन्हासाठी नाही. आणि अति जास्त ऊन जे बाहेरून येतात त्या लोकांना थोडासा गारवा थंडावा मिळावा, असं बरं वाटावं म्हणून हे स्प्रिंकलर्स लावलेत आम्ही. मागच्या वर्षापासून हे सुरू केलेले आहे. एकंदरीत किती तास हे स्प्रिंकलर चालतात, कसं काय राहतं, याचं काय सांगाल? असं काही नाही की मोटर आहे, पाणी आहे. एक ठराविक वेळेसाठी ते कार्यान्वित राहतात. मग थोडी 1 मिनटं आधा मिनिट म्हणजे थांबून पुन्हा सुरू होतात. आणि अशा याचे तुषार उडवावे अशी याची व्यवस्था आहे. आणि त्यामुळे थोडासा गारवा वाटतो वातावरणात. उभं लोक उभं राहू याचा आनंद घेतात. नागपूरमध्ये टेम्परेचर हल्ली आता वाढलेलं आहे एकंदरीत, तर सकाळी किती वाजतापासून हे स्प्रिंकलर सुरू होतात आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत? युजली आम्ही 10 वाजता सुरूच करतो. 10 वाजता टेम्परेचर वाढायला लागतं. मग 10 ते 6, 7पर्यंत तर असतंच. जास्त टोकाला असेल तर 8 वाजेपर्यंत असतं. नंतर काय हवा थोडंसं वातावरण
थंड होतं थोडं, किंवा थंड होतं म्हणण्यापेक्षा जरा गरमी कमी जाणवते, उष्णता कमी जाणवते.